आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी, नागपूर आणि नाशिकहून दोन धक्कादायक बातम्या हाती येत आहेत। तसंच अमरावतीतनं पण एक मोठी बातमी हाती येते। नागपूर आणि नाशिकमधल्या धक्कादायक बातम्या मोठ्या आहेत। नागपूरच्या काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे। देशमुख काटोल जलालखेडा रस्त्यावरच्या बेलफाट्याच्या जवळ काही व्यक्तींनी देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती मिळते, ज्यामध्ये अनिल देशमुख हे रक्तबंबाळ झाले। त्यांना काटोलच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दुसरीकडे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते भिडले। वादावादीवरनं प्रकरण हाणामारीवर गेलं। राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। यात गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आली। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत। आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरच्या या दोन्ही घटना आहेत, नागपूर आणि नाशिकच्या। नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख हे प्रचार संपून परतत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे। नागपुरातल्या काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याच्या जवळ काही अज्ञात व्यक्तींनी ही दगडफेक केल्याचं कळतं। या घटनेत अनिल देशमुख हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नरखेड इथे सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल इथे परतत होते। तीनखेडा आणि विष्णूर या मार्गाने परत येत असताना जलालखेडा रस्त्यावर बेलफाट्याच्या जवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली। यात अनिल देशमुख जखमी झाले। त्यांना काटोल इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। बीजेपी वाले होंगे, बीजेपी वाले होंगे। बीजेपी वाले होंगे। बीजेपी वाले होंगे। सलील देशमुख याची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली, म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे। त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे। हार पचवू शकत नाही, त्यामुळे हा स्टंट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे। ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे। निश्चितपणे ही गंभीर बाब आहे। माजी गृहमंत्री आहे आणि माजी गृहमंत्रीच नाही, महाराष्ट्राच्या सामान्य व्यक्तीचा सुद्धा अशा पद्धतीने कोणी अंमगा करत असेल तर ही चिंताजनक आणि गंभीर बाब आहे। काल माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेमध्ये अशीच गडबड झाली आणि आज अनिल देशमुखांच्या सभेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रवासादरम्यान झाली असावी। पण या सर्वच प्रकरणामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे। आता तर मी स्वतःच उमेदवार असल्याने मी मुंबई जाऊ शकत नाही, पण अनिल देशमुखांवर असा कोणी भ्याड हल्ला केला असेल तो वाईट आहे। चौकशी करून म्हणजे अशा व्यक्तीला दंडित केलं पाहिजे। याबद्दल दुसरं काही कारण असण्याचं दुसरं काही कारणच नाही। विरोधक थेट आरोप करतात की भाजपला महायुतीला पराभवाची भीती आहे आणि त्याच भीतीपोटी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असे हल्ले घडवले जातात।
नवनीत राणा महाविकास आघाडीची नाही आहे, ती महायुतीची आहे. हं. म्हणून मला वाटतं की कोणत्याही कारणामध्ये राजकारण शोधू नये. ही राजकारण शोधण्याची अतिशय वाईट व्यसन लागलं आहे. आता नवनीत राणा तर महायुतीच्या उमेदवार होत्या. अशा पद्धतीने आपण जर नुसतं शूद्र राजकारणाचंच डोकं ठेवलं आणि डोक्यामध्ये जर नुसतं खुर्चीचाच किडा गेला तर राज्य समाप्त होईल. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कोणी कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा, पक्षाचा असू द्या, त्याला कडक कारवाई केली पाहिजे. आणि हा हल्ला हमला कोणावरही होता कामा नये. हं. पण असं म्हणायचं आता काल नवनीत राणांवर झाला, थुंकले त्यांच्या अंगावर. नाही, हल्ले होता कामा नयेत ही गोष्ट तर अगदी खरी आहे. एकनाथ खडसेंशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो. त्यांनी अशी पण भीती व्यक्त केली की शेवटच्या 2 दिवसामध्ये आणखी हल्ले होतील, अगदी बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार सुद्धा भाजपकडनं घडवले जातील. नवनीत राणांवर हल्ला झाला तो काय भाजपकडून घडवला. आपण मला असं वाटतं की आता सध्या काय थंडीमध्ये डोकंही असं थिजून गेलं दिसतंय. कोणत्याही कारणामध्ये राजकारण करू नये. सुधीर भाऊ, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आज जे काही घडलंय ते सरळ आज लातूरच्या मतदारसंघामध्ये अनिल देशमुखांना जो प्रतिसाद मिळतोय ते सहन न झाल्यामुळं आणि त्याची उत्तर देण्याची क्षमता नसल्यामुळं त्यांच्यावर दगडफेक करून शारीरिक हल्ला करण्याचा किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झालेली दिसतो. अनिल देशमुख यांच्यासारखा एक सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीवर हल्ला झाला. ते रक्तबंबाळ झाले, ते रक्तबंबाळ झालेच हे आपण पाहू शकतो. आणि याचं एकच गोष्ट सिद्ध होते की सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही लेवलला जाऊ शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि जे काय हल्ला झाला त्याचा मी तीव्र निषेध करतो. पवार साहेब, तुम्ही या सगळ्याचा निषेध करताय, पण आम्ही जेव्हा सत्ताधाऱ्यांना या संदर्भात विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की देशमुखांकडून कदाचित हा एक पॉलिटिकल स्टंट असू शकतो, निवडणुकीच्या तोंडावर एक सहानुभूती मिळवण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. काय सहानुभूती किंवा पॉलिटिकल स्टंट डोक्यामध्ये दगड घालून रक्त मारून कोणी करू शकतं. म्हणजे एका बाजूनं अशा प्रकारचं वर्तन करायचं, हल्ले करायचे, आणि दुसऱ्या बाजूनं हा स्टंट असं म्हणायचं. याचं एक गोष्ट स्पष्ट होते की सत्ताधारी पक्ष कोणत्याही लेवलला आज जाण्याच्या मनस्थितीत आहे. की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा निर्णय घेतलाय. माझं स्वच्छ सांगितलंय की ही चौकशी शासकीय अधिकाऱ्याकडनं नको, त्यासाठी ज्युडिशियल अथॉरिटी न्यायालयीन चौकशी हे त्याचं स्वरूप द्यायला पाहिजे आणि त्याचं सत्य हे बाहेर यायला पाहिजे.